नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना इम्पोर्टेड गोष्टींचं प्रचंड आकर्षण असतं. एखादी गोष्ट परकीय देशातून आपल्याकडे आली आहे त्याचं फॅड प्रचंड वाढत चाललेलं असतं. आणि आपल्याकडे असंही म्हणतात की घर की मुर्गी दाल बराबर, म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला किंमत असत नाही. भारतीय संस्कृतीच्या बद्दल थोडंफार असंच झालेलं आहे. आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत किंवा आपल्याकडचा जो आयुर्वेद आहे किंवा आपल्याकडं एकूणच आपलं जे आहारशास्त्र आहे हे किती समृद्ध होतं आहे याची अनेकांना अजूनही कल्पना नाही आहे. एकीकडं आपलं संपूर्ण लाईफस्टाईल बदलत चाललेलं आहे. ताणतणाव वाढत आहेत, आहार पद्धती वाढत आहेत, नवनवीन आजार येत आहेत, वेगवेगळे व्हायरस येत आहेत. आणि अशा वेळेला अनेकांना आता पटू लागलेलं आहे की भारतीय शास्त्र किंवा भारतानं दिलेला आयुर्वेद हे अत्यंत महत्त्वाची अशी कला आहे, शास्त्र आहे. आणि त्याच्या बरोबरीनं त्याच्याही पुढं जाऊन आपल्याकडं ज्या काही जुन्या रूढी परंपरा होतात त्याला सुद्धा एक शास्त्र आहे, आधार आहे. अगदी आपल्या घरातील किचनमधला, स्वयंपाकघरातला मिसळण्याचा डबा, त्यात असलेले मसाल्याचे पदार्थ, आपलं एकूणच आहारशास्त्र याच्या मागे सुद्धा अनेक प्रचंड मोठा विचार आहे आणि तो आपल्या आरोग्य संवर्धनासाठी आहे. आता अनेकांना हे जाणवू लागले, पटू लागले. आणि यासाठी गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे परिश्रम घेणारे कोल्हापुरातील निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकरजी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्ते सर. मला आत्ता जसं तुम्हाला म्हटलं त्यानुसार भारतीयांना प्रचंड फॅड असतं ते म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं. पण दुसरीकडं तुमच्या आजच्या वेशभूषेसह तुम्ही गेले जवळपास 2 ते 3 दशकं जे काही काम करताय हे आपली संस्कृती किंवा आपल्याकडं जे काही परंपरेनुसार आलेले आपली आहारशास्त्र आहे याच्या प्रचार प्रसारासाठी करताय. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आरोग्य संवर्धन कसं होऊ शकेल यासाठी तुमचा प्रयत्न असतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात निसर्गोपचार याच्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं कुठनं आणि या क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? खरं सांगायचं तर कसं आहे की निसर्गोपचार हे पहिल्यापासून सगळ्या प्रत्येकाच्या खेडोपाडी घरोघरी चाललेलं आहे. फक्त काय झालं की जसं काळाच्या ओघात धावपळ वाढली, दगदग वाढली, त्यात लोक फास्ट झालीत आणि फास्टमध्ये आपल्याला फास्ट रिझल्ट येणारे काही आपल्याला गरजू वाटायला लागले, काही गोष्टींची गरज वाटायला लागली. तर अशा ह्याच्यामध्ये थोडंसं बघितलं तर लहानपणीचे आमच्या जर खेडे गावातलं आमचं राहणीमान, त्या काळी साप जरी चावला तरी मंदिरात न्यायचे, झाडपाला खायला घायचे, त्यांचं विष उतरून जायचं. गाव कुठलं आपलं? माझं तसं मेन गाव आहे ते पोवाळे, कुशेरी पोवाळे. बर. कुशेरी पोवाळ्याचा मी आहे. खेडोपाडीचं आणि डोंगर भाग सगळा, आणि त्यामुळे अशा वनस्पती वगैरे लहानपणापासून माहित होतं. पण त्यात काही करिअर असेल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मग म्हटलं चला बघू काय काय करत करत मग काही दिवसानंतर असं झालं की मला माझ्या स्वतःवरती मला काही अनुभव आले. माझी मोठी मुलगी एकदा खूप आजारी पडली होती म्हणजे तिला लहान असतानाच 2 आणि 3 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून अगदी खूप हे झालं तर म्हणजे तिला शीचा प्रॉब्लेम यायचा आणि आठवड्यातून एकदा केलं की तिला त्रास व्हायचा आणि रक्त वगैरे पडायचं. अरे बापरे. पोट साफ व्हायचं नाही आणि बद्धकोष्ठता होती. खूप त्रास व्हायला लागला. आणि मग त्याच्यातून असा विचार केला की काय करू शकतोय. मग एका ठिकाणी दाखवलं तर ते म्हटले की नाही, तिचं ऑपरेशन करावं लागेल आणि तिची त्या जागची ती रिंग काढावी लागेल. आमची आजी म्हणली ठीक आहे ऑपरेशन करा, रिंग काढल्यानंतर पुढं काय तिचं ते कंट्रोल राहणार का? तर ते काय राहणार नाही, तिनं आयुष्यभर डायपर वापरायला पाहिजे. मग अशा भयान परिस्थितीत काय करणार होतो आम्ही, काही सुचत नव्हतं. मग आजी म्हणली बघू काहीतरी करूया, चल. दवाखान्यातून घेऊन चालली होती. मी म्हणलं नको जाऊ. मी तिथं मुद्दामून तिथं ॲडमिट केलं, मुलीला ठेवलं. 2 दिवसांनी ऑपरेशनची तारीख ठरली, सगळं झालं. आजी आमची भडकलेनी एकदम मुलगीला उठलीनी घेऊनच गेली. म्हटली माझं मी बघतो. अरे म्हटलं डॉक्टर सांगतायत, म्हणलं तू कोण आहेस म्हणलं. डॉक्टर सांगतायत की नाही ते असं आहे तसं आहे, तिचं आयुष्य जास्त राहणार नाही आहे, जर ऑपरेशन नाही केलं तर लगेच मरणार म्हणाली, जास्त वर्ष ती जगू शकत नाही. ती म्हणली असं नाही तसं, तू कुठं आयुष्य द्यायला लागलायस तिला आयुष्यभर, तिचं पुढचं फ्युचर काय आहे, त्यापेक्षा नसलेली बरी ना ती. म्हणली मला जे कळतंय ते मी करतो म्हणाली. मी उचलून घेऊन गेल्यानंतर साधे आपले मक्याचे दाणे असतात ना, कोळे दाणे, त्याचं दूध काढून तिनं तिला 21 दिवस पाजलं. आज त्या मुलीचं लग्न झालंय, त्या मुलीला मुलं झालेली आहेत, तरी कसलाही त्रास नाही. 21 दिवसामध्ये लाईफ टाइम तिचं बरं झालं. मला त्या 21 दिवसानंतर क्युरियोसिटी एवढी वाढली की अरे यार एवढी ताकद असू शकते आयुर्वेदात, एवढी ताकद असू शकते निसर्गोपचारात. असं करत 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 मग माझा अभ्यास सुरू झाला. क्युरियोसिटी वाढल्यामुळं अभ्यास सुरू झाला आणि ह्या अभ्यासातून
आपल्या इथं कोल्हापूरमध्ये एक नॅचरोपॅथीचं आपल्याला शिक्षण देतात, राजारामपुरीमध्ये आहे एक संस्था आहे, त्याच्याकडून आम्ही मग कोर्स केला. पण मग तुम्ही या क्षेत्रात आलात ते तुमच्या आजींमुळे, एक प्रकारे आजीने तुम्हाला प्रेरणा दिली. खरं तर आज जे आहे ते आजीमुळेच आहे म्हणला हरकत नाही. आणि मग मला क्युरियोसिटीमुळे मी गावात आमच्या बरेच लोक मग विंचू चावल्यानंतर काय करायचं असं मला प्रश्न पडला. साप चावल्या ठीक आहे, विंचू चावल्यानंतर काय करायचं? विंचू चावल्यानंतर सफरचंद खाल्लं ना, एका मिनिटात त्याचे म्हणजे जे पेन्स असतात, वेदना असतात, एका मिनिटाच्यात उतरून जातात, एका मिनिटात. आता मग मधमाशी चावल्यानंतर काय करायचं? एखादी ती गांधील माशी असते ती चावल्यानंतर काय करायचं? लिंबूवरती मीठ टाकून जिथं चावले तिथं चोळायचं, त्याचा काटाही निघून जातो, त्याची सूजही चढत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रासच होत नाही. एवढं इन्स्टंट जर समजा आयुर्वेदामध्ये निसर्गामध्ये असेल तर मग आपण का मागं राहिलोय? काही दिवसांपूर्वी जेव्हा मी स्वागत तोडकरना भेटलो तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारताना ते जे काही छोटे छोटे उपाय आपल्या रोजच्या जगण्यातल्या व्याधींवरती सांगत होते ते ऐकल्यानंतर मी थक्क झालो. मी त्यांना म्हटलं की याच्यावरती आपल्याला एक इंटरव्ह्यू केलाच पाहिजे, तुम्ही या. पण तुम्हाला ह्या इंटरव्ह्यूत मला खूप उत्सुकता वाढत चालली आहे, माझी क्युरियोसिटी वाढत चालली आहे. पण त्यापूर्वी मला विचारायचं आहे, तुम्ही हे जे काही सगळे उपाय सांगता हे घरगुती असतात, साधे सोपे सहज असतात, पण आत्ताचं प्रगत आधुनिक वैद्यकशास्त्र त्याला मान्यता देतं का? देतं ना, का नाही देत? पण आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की एखादा जहाल विंचू चावल्यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर सुद्धा बराच परिणाम होतो, हे आत्ताच्या आधुनिक शास्त्राला मान्य आहे का? मान्य आहे, मान्य आहे. हे ग्रंथात लिहिलेलं आहे, हे आयुर्वेदात लिहिलेलं आहे, याच्यावरती प्रयोग झालेले आहेत, याच्यावरूनच पुढे मेडिसिन्स तयार झालेले आहेत. अच्छा, याला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आधुनिक शास्त्र आधुनिक मधला आहे, हे 5000 वर्षापूर्वीच आहे साहेब हे सगळं. अहो कसं आहे, आपल्या साधू संतांनी पण सांगितलंय तुझं आहे तुझं पाशी. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर कसं झालंय माहितीये का आपलं, की जिंदगी में बहुत सी गलतियां करता रहा, जिंदगी में बहुत सी गलतियां करता रहा, धूल चेहरे पे थे लेकिन आईना साफ करता रहा. म्हणजे आपण आरसा साफ करत बसलो, चेहऱ्यावरचं तुझं आहे तुझं पाशी बघायला पाहिजे. साहेब खूप आहे आपल्या भारत देशातलं. कोरोनामध्ये हाच नमस्कार योग्य आहे जगानं मान्य केलाय. हातात हात घातल्यानंतर काय कार्यक्रम होता ते त्यावेळेस आपल्याला बघितलेलं आहे. मग हा आणि काड्याकुडीने वाचवलंय. आज आपण तुम्ही आम्ही जे जिवंत आहे आफ्टर कोविड, तर ते आपल्या काड्याकुड्यांनी बरं केलेलं आहे आपल्या आयुर्वेदानं. आयुर्वेदाचा अभ्यास करायला बाहेरच्या देशातले लोक येतात. पण निसर्गोपचार हा आयुर्वेदाचाच एक भाग आहे. हा आयुर्वेदाचाच भाग आहे. अगोदर निसर्गोपचार, पुढे डेव्हलप आयुर्वेद, आणि आयुर्वेद निसर्गोपचार असं काही वेगळं नाही, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा, म्हणजे आपण नेहमीच म्हणायचो की आपल्याकडे जडीबुटी दवाई जे आपण म्हणतो ती निसर्गातनं झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, आजीबाईंचा बटवा हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. म्हणजे आपल्याकडं आपल्या घरामध्ये ज्या जुन्या जाणत्या व्यक्ती होत्या त्यांना या निसर्गातल्या प्रत्येक उत्पादनाबद्दलची आयुर्वेदिक किंवा औषधी माहिती होती. त्यामुळं अगदी कापल्यानंतर सुद्धा त्यावेळी बर्नॉल नव्हतं तर तिथं हळद लावली जायची आणि त्यातनं ते लगेच रक्त थांबायचं. असे छोटे छोटे उपाय असायचे. किंवा पोटात दुखायला लागल्यानंतर मला आठवते मेथीचे दाणे खायला दिले जायचे पोट बिघडलं असलं की. सो आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा पणजोबा हे ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांनी हे कदाचित सगळं अनुभवलं असेल. पण काळाच्या ओघामध्ये आता आपल्याला सगळ्यांना स्पेशलाइज्ड डॉक्टर लागतात, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लागतात. आणि मग तिथं गेल्यानंतर तिथं असलेला जो काही सत्तूर असतो तो सत्तूर कसा चालवला जातो हा पुन्हा एक वेगळा भाग आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एकीकडं सांगता की सर्व व्याधींवरती आजारांवरती आपल्याला घरगुती पद्धतीनं उपचार करता येतात, पण ते प्राथमिक उपचार असतात, ते काही अंतिम उपचार असू शकत नाही. असू शकतात नाही, पण एखाद्या माणसाला जर ताप आला असेल, पूर्वी मोठमोठी युद्ध व्हायची, त्यावेळेस काय व्हायचं? रामायण काळामध्ये युद्ध झालीत, महाभारतात युद्ध झालीत, त्यावेळेस काय होतं? पण तो पूर्ण आयुर्वेद होता, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपचार पद्धती होत्या आजही पासून. पण मग तुम्ही जे करताय ते निसर्गोपचार आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठेही ऍडमिट व्हायला लागत नाही. परंतु एखादा रुग्ण जर अत्यंत गंभीर अवस्थेत असेल तर त्याला तुमचं शास्त्र पूर्णपणे वाचवू शकतं का? आजही काही ठिकाणी असं आहे की नाही इलाज झाला ना तर काहीतरी आयुर्वेदिक घ्या म्हणतात. कावीळवरती नाही काय झालं तर बरेच लोक सल्ले देतात की देशी औषध बघा त्याच्यावरती. मग ते का? आजही देशी औषधं चालतात, आजही देशी औषधं घ्या म्हणतात, मग ते कशासाठी? पण याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. काही लोकांचा देशी औषधांवरती अजिबात विश्वास नाही, ते एक थोतांड आहे, त्याच्यातून बऱ्याचदा फसवणूक केली जाते असं म्हणणारा पण एक प्रवाह आहे. आणि दुसरीकडं देशी औषधांवरती विश्वास ठेवला जातो. कधी कुणाचं बंगाली बाबा जे असतात काही जे रस्त्याकडे थांबलेले असतात, हे लोक कसं आहे, गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो.
त्याची वेळ वाईट असते. तसं आयुर्वेद वाईट नाही, निसर्गोपचार वाईट नाही, त्याचा गैर उपयोग करणारे लोक वाईट आहेत, जे फसवणूक करतात. एकेकाला 20-25 हजाराची औषधं देतात आणि रिझल्ट झिरो असतो. जे ते बंगाली बाबा जे असतात ना, कोण असतात रस्त्याकडे थांबलेले, तर त्यांना त्याचं ज्ञान कितपत आहे हेही माहीत नसतं. ते आपल्या इथलंच आयुर्वेदिक दुकानातलं काही चूर्ण नेतात आणि हे ह्याच्यावरती त्याच्यावरती सांगून देतात. त्यांच्यामुळं म्हणजे एक व्यक्ती खराब असली म्हणजे आयुर्वेदाला खराब म्हणू शकत नाही. ऋषी मुनींनी पूर्वी सगळं केलेलं आहे ना, एवढं ग्रंथ 5000 वर्षापूर्वी सगळं लिहून ठेवलेलं आहे. आज आपण बघतोय HIV काय 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्याच्या पाठीमागं. मग तेव्हा कसं त्यांना समजलं असतील. हो का, आजार जे आहेत, बरेच लोक म्हणतात की आजार निसर्गातून आले आणि औषधं सुद्धा निसर्गातूनच येतात. दर्द जहा है वही दवा भी वही से आती है सर, या गोष्टी आहेत. पण मग तुम्ही आता जे सगळे निसर्गोपचार करताय याच्यामध्ये तुमची स्वतःची तुम्ही संशोधन करून बनवलेली औषधं आहेत? बरीच आहेत. म्हणजे औषधांपेक्षा मी तर शक्यतो करून सांगतोय की घरगुती उपायच करा. पण जी बरीच औषधं माझ्याकडे आहेत, जवळपास 130 प्रकारची औषधं माझ्याकडे आहेत आज. पण मी ते सुद्धा घेऊ नका म्हणून सांगतोय लोकांना. घेऊ नका, तुम्ही घरच्या घरी करा, कारण इन्स्टंट रिझल्ट देणार घरच्या घरी आहे. आता रात्री अचानक समजा तुम्हाला मूतखड्याचा त्रास झालाय, पोटात खूप पेन्स व्हायला, दुखायला, लोळायला लागलाय, तुम्ही पोटात दुखायला, काही सुचत नाही, जिरा 1 चमचा आणि ओवा 1 चिमट हे साधारण 1 ग्लासभर पाण्यात उकळवायचं कडक, वस्त्रगाळ करायचं आणि हे प्यायचं. 10 मिनिटाच्यात ओकेच, दुखायचंच बंदच. रात्री छातीत चमक यायला लागली, अचानक त्रास व्हायला लागलाय अचानक, तर त्यावेळेस काय करायचं? अस्वस्थ व्हायला, घाम फुटायला, बऱ्याच लोकांना होतं आता हार्ट अटॅक येतो, मरतो की काय होतंय का? ह्या अशा वेळेस काय करायचं? तुळशीची 7-8 पानं घ्यायची, त्याच्यात पुदिनाचा अर्क घालायचा, पुदिना अर्क घालायचा, तो साधारण काचेसारखा क्रिस्टल टाईप असतो, तो घ्यायचा, घालायचा, चावून खायचं. 2 ते 3 मिनिटात लगेच ओके, घाम येणं बंद, छातीतल्या कळा बंद. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे? आपण म्हणतो ना फक्त मनुष्य प्राण्यालाच माहिती आहे, इतर प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा माहिती आहे. एखाद्या समजा जंगलातल्या जनावराला, आता रानटी डुक्कर आहे, त्याला जरी समजा कुठं जाताना खरचटलं, कापलं, तर ते लगेच चिखलात जाऊन पडतं, त्याची जखम बरी होते. आणि ते आम्ही इकडे काय करतो, आपण सुशिक्षित, त्याच्यात मड थेरपी घेत नाही का? ते पण ते मड थेरपीच घेते. प्राण्यांना, पक्ष्यांना माहिती आहे, मांजराच्या पोटात दुखायला तर ते जाऊन दुर्वा खातं, ते आपल्याला माहिती नाही का? आपण हे बघतो. पण मला सांगा की आजपर्यंत कोणी दुर्वा खाण्याचा प्रयत्न केलाय का? मी स्वतः खाल्ल्या पहिल्यांदा. मी माझ्या पोटात दुखाल्यानंतर मी म्हणलं बघू, मांजर खाते, आपल्याला काय होते बघू, मरणार तर नाही गॅरंटी होती, म्हणून खाऊन बघितलं, थांबलं दुखायचं. अरे म्हटलं हे प्राण्यांना, पक्ष्यांना माहिती, आपल्याला का माहिती नाही? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी आपल्या गगनबावड्याच्या जंगलाच्या आसपास फिरतो, जंगलातून थोडं मला जसं परमिशन असेल किंवा कोण मला ते वाट दाखवणारी लोक असतात त्यानुसार मी अगदी फिरतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत गगनबावड्यामध्ये, तर इतक्या औषधी वनस्पती आहेत की साहेब आपण विचार नाही करू शकत. ह्या पृथ्वीवरती, आपल्या ह्या भारत देशामध्ये विशेष करून परमेश्वराची विशेष कृपा आहे, म्हणून तर देव सगळे इकडे जन्माला आले असं मला वाटतं. ऋषीमुनी भारतात जन्माला आले. पण बाहेरच्या देशातले लोक येतात, इथं PhD करतात, आपल्या आयुर्वेदावरती, निसर्गोपचारावरती, सगळ्यावरती PhD करतात. आम्ही मागं राहिलोय. माझ्याकडे 54 देशातून लोक आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात. माझ्याकडे सगळ्याचं रेकॉर्ड आहे. 54 देशातले लोक माझ्याकडे येतात, म्हणतात आमच्या देशामध्ये या, आमच्या देशामध्ये आम्ही तुम्हाला असं सोय करून देऊ. नको, मला जर जन्माला घालायचं असतं, त्या देशाची सेवा करायची असते, तर देवानं मला त्याच देशात जन्माला घातलं असतं, मला भारत देशात जन्माला घातलं नसतं. आणि परमेश्वराचे अनन्यसाधारण उपकार आहेत की मला कोल्हापुरात जन्माला घातलं. खरं तर कारण कोल्हापूर हे आई अंबाबाईचं, महालक्ष्मीचं आपल्या वरद हस्त असणारं हे गाव आहे. इथं प्रामाणिकपणे जो काम करतोय त्याला आयुष्यात कधी अंबाबाई आमची कमी करत नाही, हे मी जाणलंय साहेब. आपल्या कोल्हापूरचे लोक खरंच खूप वेगळे आहेत. जगात भारी कोल्हापुरी म्हणतात ना, ते बाहेर गेल्याशिवाय कळत नाही. बाहेरच्या ह्याच्यात कोल्हापूरमध्ये काय आहे, शाहू महाराज आमचे कोल्हापूरमध्येच जन्माला आले आणि त्यांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरीला डॅम बांधलं. राधानगरीला सुद्धा किती पक्षी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी पक्षी बघायला मिळतात. त्याच्यापेक्षाही वनस्पती किती महत्वाचे आहेत. प्रत्येक झाड काही ना काहीतरी सांगून जाते, प्रत्येक झाड आपल्याला औषध आहेत. माझ्या इथं माझ्या कुंपणावरचा वेल सुद्धा पोटदुखीचं औषध आहे, पोटदुखी कमी करणारं, इतकं सगळं आहे. तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलत होतात त्यावरून मला विचारायचं आहे की तुमच्या सगळ्या या ज्या काही निसर्गोपचाराच्या थेरपी आहेत किंवा त्यासाठी वापरणाऱ्या या वनस्पती आहेत, ते प्राशन केल्याच्या बरोबरीनंच
माणसामध्ये भक्तिभाव असला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अध्यात्म पाहिजेच, जोड पाहिजे साहेब. म्हणजे कसं आहे, म्हणजे आपण जे काही आपण जे उपचार घेतो त्याच्यावरती विश्वास पाहिजे आधी. श्रद्धा असली पाहिजे. अच्छा. श्रद्धा, विश्वास पाहिजे. आता तुम्ही म्हटलात मगाशी की काही लोकांचा विश्वास नाही आहे, काही लोकांचा आहे, पण मग कोविडमध्ये आता जग पुन्हा आयुर्वेदाकडे वळायला लागलेलं आहे. मला तर असं वाटतं की आता कोविडच्या अगोदरची परिस्थिती बघितली आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर आत्ता लोकांना आयुर्वेदिकच पाहिजे. आणि आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही मेन म्हणजे. आणि हा आपला भारत देशाचा आहे, आपण ते मान्य केला पाहिजे. पण तुम्ही स्वतःला आयुर्वेदाचार्य म्हणवता की निसर्गोपचार तज्ञ म्हणवता? नाही, मी साधा माणूस समजतो स्वतःला, जे लोकांची सेवा करायसाठी जन्माला आलोय. पण मग तुमच्याकडे जेव्हा तुम्ही आता व्याख्यानाला वेगळ्या ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही असे घरगुती अनेक उपचार सांगत असता. आता मला आता या क्षणी माझं जर डोकं दुखायला लागलं तर मी काय करायचं? चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद फक्त शांत बसायचं. 30 सेकंदानं अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबतं. ह्याच्यापेक्षाही इन्स्टंट तुम्ही लसूण मधून तोडायचा, फक्त इथं लावायचा आणि फक्त 3 ते 4 सेकंद थांबायचं. डोकं बंदच दुखायचं. कफ असेल घशात वारंवार तर काय करायचं? साधी गोष्ट आहे, आपल्याला धुमी करायची, त्याच्यावरती जोंधळ्याचं पीठ टाकून ते धूप घ्यायचं, लगेच कफ बाहेर येतो. त्याच्यापेक्षाही फास्ट जर आहेच असं वाटत असेल, तुम्हाला खूप छातीत कफ आहे, फुफ्फुसाला श्वास घ्यायला त्रास होतोय, मिठाचं पाणी गरम करायचं, ग्लासभर पाणी प्यायचं, लगेच उलटी होते, त्यातून सगळाच कफ निघून जाते. दिवसभर परत त्रास नाही. दिवसभर काय, कायमचाच त्रास निघून जाऊ शकतोय त्यातून. अनेकांना रात्री झोप लागत नाही, निद्रानाशाचा त्रास असतो, त्यांनी काय केलं पाहिजे? हे गोष्टी थोड्या मानसिकतेवरती जातात खरं सांगायचं तर. आज अनावश्यक विचार करायची लोकांना खूप सवय लागली आहे. अनावश्यक म्हणजे मला काय झालं तर, म्हणजे विचारांची ती शृंखला थांबत नाही आणि एन्झायटी, सतत काळजी वाटणं, भीती वाटणं हे पण चालू असतं. गाजराचा रस घ्यायचा, एक फुलपात्र भरून, अर्धा चमचा मध घालायचा, तो रोज सकाळ संध्याकाळ प्यायचा. बस. एकदम हृदयाची अनामिक भीती असू दे, हृदयाची धडधड असू दे, अनावश्यक विचार असू देत, लगेच कमी व्हायला लागतात. ह्याच्यापेक्षा तुम्हाला शांत स्लांट स्लीप पाहिजे, एकदम गाढ झोप पाहिजे, तर अर्धा बकेट गरम पाणी घ्यायचं, मुठभर मीठ घालायचं, पाय सोडून बसायचं. तुम्ही 20व्या मिनिटाला डायरेक्ट झोपायला लागताय. कडुलिंबाच्या पानांचं तेल तयार करायचं, म्हणजे खोबरेल तेल घ्यायचं, त्याच्यात कडुलिंबाची पानं भरपूर घालायची, हे उकडवायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होतंय, वस्त्रगाळ करायचं, ते डोक्याला मॉलिश जर केलात, केस तर खूप छान होतातच. केसांची मुळंही खूप छान राहतात, केस गळती कमी होते. छोटे छोटे पिंपल्स येऊन जे रूट्स आहेत ना, म्हणजे न ओपन होणारे, ते ओपन होऊन सुद्धा केस वाढवू शकतात, त्याच्यातून चांगल्या होऊ शकतात. आणि ते लावल्यानंतर माझं चॅलेंज आहे की तुम्ही फक्त मला त्याच्यानंतर अर्धा तास फक्त जागून दाखवा. गाढ झोप. तुम्हाला सकाळी 8 वाजलेलं कळणार नाही, तितकी गाढ झोप. पण हे रोज करून चालणार नाही. एकदम शांत, मेंदू शांत, राग, चिडचिड सगळी कमी होऊन जाते. शांतता एकदम तुमच्याकडे आठवडाभर नांदा लागते. 8 दिवस, फक्त 8 दिवसातून एकदा करायचे. पुन्हा एकदा सांगा काय केलं पाहिजे? कडुलिंबाची पानं, खोबरेल तेल सम प्रमाणात घ्यायचं. कडुलिंबाची पानं शक्यतो करून जास्तच घ्यायची आणि ते खोबरेल तेलामध्ये उकडवायची ती, आणि हिरव्या रंगाचं तेल तयार होतं. हिरव्या रंगाचं तेल वस्त्रगाळ करायचं. आठवड्यातून एकदा फक्त केसांच्या मुळांना मॉलिश करायचं, म्हणजे तुमचे रूट्स जे आहेत ते परत ओपन होतात. केस सुद्धा छान वाढतात, छान राहतात. केस गळती असू द्यात, तुमच्यात कोंडा असू दे, काही असू दे, हे सगळं बंद होतंच. पण हे आठवड्यातून एकदा जरी लावलात तरी एकदम शांत झोप लागते, शांत. आमचे आजोबा आर्मीत होते, मला ते उशिरा उठले तर मला अंगावरून हत्ती गेला तरी उठत नाहीस, तर तशी प्रकार होऊन जाईल तुमचा. पण तुम्ही शांत झोपून जाल. आठवड्यातून फक्त एकदा मेंदूला रिलॅक्सेशन द्या. 8 दिवस एकदम शांत, चिडचिड गिडचिड सगळी बंद. भारत हा मधुमेहाची राजधानी बनत चाललेला असं म्हणतात. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी निसर्गोपचारात काय आहे? भरपूर आहेत. सीताफळाची 4 पानं खायचे, 3 किलोमीटर चालायचं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही 6व्या दिवशी जाऊन जर शुगर चेक केलात तर लगेच कमी होते. शुगरचं मेन कसं आहे की हे पण परत तुम्हाला सांगतो की मानसिकतेवरती खूप जाते. आपण सारखं चेक करत बसतो. काही लोक घरातच आणून ठेवलेलं आहे, सारखं ते सुई टोचायची, बघायचं किती आहे, 250 300. लक्षणं असल्याशिवाय आजार मान्य करू नका. मी सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. लक्षणं आपल्याला 8वी 9वी 10वीच्या वर्गात लक्षणं शिकवलेली आहेत मधुमेहाची. त्यातली किती 5 लक्षणांमधले 3 लक्षणं तरी आपल्यात असावी लागतात. आज कितीतरी लोक आहेत लक्षणच नाहीत, 250 शुगर आहे. प्रत्येकाची शरीर हे काही सारखं नाही, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. आज मी व्यायाम करतोय, आज माझं खाणं भरपूर आहे आणि त्यानुसार माझ्या बॉडीमध्ये इन्ग्रेडियंट्स असणार आहेत, तेवढी ताकद आहे. हे न व्यायाम करणाऱ्या माणसाच्यात पण खाणं कमी, किंवा जाड माणसं असतील खाणं कमी, उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात, मधुमेह म्हणतात.
मधुमेह म्हणजे काय, जगाच्या बाहेरचा कुठला वेगळा आजार नाही. आजारांबद्दलच आपल्याला खरं सांगायचं तर गैरसमज आहेत खूप. मेन म्हणजे तो आजार काय आहे हा आपण कधीच बघत नाही. आपण बघतो कुठं गुगल करतो, युट्यूबवरती बघतो, पण सगळंच खरं असेल असं मान्य करू नका. फक्त 5 लक्षणांमधली 3 जाऊ दे, 2 तरी लक्षणं आपल्यात असावीत असं मला वाटतंय. तुम्ही जर खरंच तुम्हाला जर मधुमेहाबद्दल जर काय थोडं जर करायचं असेल तर 96, 97, 98 सालची 8वी, 9वी, 10वीची पुस्तकं काढा. त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे 1996, 97 आणि 98 सालची काय लक्षणं आहेत ती सगळी. हे पण परत तुम्हाला सांगतो, मी सगळी लक्षणं सांगू शकतोय, पण लोक तोच विचार करत बसतात की ते आपल्यात आहे का, दिसतंय का. त्याच्यात आहे की अंग पिवळं दिसायला लागणे. आता हे कावीळमध्ये सुद्धा दिसतंय, म्हणजे कावीळ झाली की मग मधुमेह झाला. ह्यात कन्फ्युजन, परत ह्यात तपासण्या आल्या, परत सगळं आलं, आणि ह्यात नाही सापडली तर त्याच्या पुढची तपासणी, त्यात नाही सापडलं तर त्याच्या पुढची तपासणी आपण करत बसतो. नाही, हे खरं आहे. म्हणजे आजकाल काय आहे की माणसं जरा जास्तीच जागरूक व्हायला लागलेली आहेत, आणि कोणत्याही आजाराचं मूळ हे जसं पोटात असतं तसं ते आपल्या मेंदूत पण असतं. एकदा मनात जर आपण विचार धरला तर मग भीत्या मागे ब्रह्मराक्षस अशी जी म्हण आहे त्यानुसार मग आपल्याला ते हा आजार मला झालाय का, तो आजार झालाय का, याच्यातून अधिक ते गुंतत जातो माणूस, आणि त्यातून आजाराची उत्पत्ती होऊ शकते. हे खरं आहे. पण तुम्ही आता जे काही सगळे निसर्गोपचारामधले जे काही सांगताय हे तत्कालीन तुम्हाला रिलीफ देणारे सगळे उपचार आहेत की दीर्घकालीन आहेत? माझ्याकडे हजारो लोकांचा डाटा आहे की ज्यांनी मधुमेहाची औषधं बंद केलेली आहे, काही त्रास नाही. पण मग असं असेल तर जगभरातल्या सगळ्या डॉक्टरनी त्यांची प्रॅक्टिस करून निसर्गोपचाराकडेच वळलं पाहिजे. हो, मग माझ्यावर केसेस पडतात का? तेच मी तुम्हाला पुढचा माझा प्रश्नच होता तो. त्यामुळे तर माझ्यावरती आहे. हो का, हे कसं आहे, अजूनही सांगतो की मधुमेहात बऱ्याच लोकांना वाटतं की हातापायांची धग व्हायला लागली, मला शुगर झाली की काय, हातापायांची धग झाली. अहो, टोमॅटो घ्यायचा, मधून चिरायचा, त्यातल्या बिया काढायच्या, तव्यावरती तो उपडा ठेवून भाजायचा, थोडासाच गरम करायचा, आणि तो जर खाल्लात ना तर लगेच ज्या दिवशी खाणार त्याच्या संध्याकाळपासून हातापायांची धग बंद व्हायला लागते. सकाळ संध्याकाळ एक एक टोमॅटो फक्त खायचा. बघा, ह्याला मधुमेह म्हणायचा का? 250 शुगर आहे पण लक्षणं काहीच नाही आहेत, मग त्याला मधुमेह म्हणायचा का? ह्या सगळ्या गोष्टी आपण सत्य बघावं. लोकांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मी सगळ्यांना पाया पडून सांगतो की तुम्ही, अगदीच विनंती करतो, खरंच तुम्ही म्हणाल ते मी ऐकतो, पण तुम्ही अगोदर एवढं करून बघा की आजार लक्षण असल्याशिवाय कुठलाच आजार तुम्ही मान्यच करू नका. हे मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि कोल्हापूरला सांगणं की मेंटली स्ट्रॉंग व्हा म्हणजे खरंच मला सुद्धा आश्चर्य वाटतं. आता स्वागत तोडकर यांच्या या विधानामुळे एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की जे आजकाल ठिकठिकाणी हल्ली पेव फुटलेला आहे की मोफत आरोग्य निदान शिबिरांचं, त्या आरोग्य निदान शिबिरात गेल्यानंतर आपल्याला काही आजार झालाय का ही जी काही भावना बळावत जाते ती सुद्धा एक गंभीर असा विषय, किंवा त्यातनं सुद्धा अनेक आजारांची निर्मिती होते. तोच आहे. हो का, तपासण्या करायला हरकत नाही, मी काय त्यांच्या विरोधात नाही, तपासण्या करा तुम्ही, पण ते डोक्यात ठेवू नका. कारण मेंदू हा शरीराचा मालक आहे शेवटी. मेंदूत जे असेल ना, तुम्ही कोणती गोष्ट, एखादी गोष्ट जर वारंवार जर म्हणत गेलात किंवा करत गेलात ना, तसं तुम्ही बनत जाताय, कोणतंही असू दे. तुम्ही आता मधुमेहाबद्दल बोललात, तशा पद्धतीनं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी निसर्गोपचारामध्ये काय सांगितलं? लसणासारखा दुसरा पर्याय नाही. रोज एक लसूण पाकळी खा, कुठल्याही प्रकारचा, कच्ची, कच्ची रोज एक खायची, बस. काही गरज लागत नाही आपल्याला. रोज एक वेलदोडा खायचा. बर. गॅसेस वगैरे, पित्त वगैरे असते ना, हृदयाचं आपल्याला वाटतं की जरा चमक आली, छातीत कळ आली की आपल्याला बहुतेक अटॅक येतोय, मरतोय. अहो, अटॅकला सुद्धा 2 वर्ष अगोदर आपल्याला लक्षणं दिसायला लागतात, मग 2 वर्षांनी अटॅक येतो. अटॅक सुद्धा अचानक येऊन मरत नाही आपण. तर हे हिंग आणि लसूण समप्रमाणात घ्यायचा आणि मिक्स करून तो चावून खायचा, बस. ज्या दिवशी खाणार त्या दिवसापासून हृदयाचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही विसरून जायचे, बाकी काहीच करायचं नाही. डोक्यातून खरंच तुम्ही सगळं काढा, सगळं तुम्ही डोक्यातून आजार काढलात ना तर बाकी तुम्हाला, आम्ही तोडकर संजीवनी, आम्ही तुमच्या सदैव सेवेत हजर आहे. तुम्हाला घरगुती उपाय सांगतो, तुम्ही करत राहा. युट्यूबवरती पण मी बऱ्याच गोष्टी सांगतोय, लोकांनी फक्त ऐकलं ना. आज मला न भेटता सुद्धा लाखो लोकांचे माझ्याकडे फोन कॉल्स आहेत, लाखो लोकांचे माझ्याकडे लेटर आलेले आहेत, लाखो लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही पूर्ण बरे झालोय आणि आम्ही आता हे औषध बंद केलंय, ते खात नाही, हे खात नाही. अहो, मला न भेटता सुद्धा लोक बरे होतात. मी असं म्हणत नाही मला भेटा, माझं घ्या, हे करा, नको, माझं सुद्धा घेऊ नका. जे निसर्गात आहे, मी सांगण्यापेक्षा तुम्ही सुद्धा ते वाचन करू शकता. झोप लागत नाही ना, 10 मिनिटं फक्त वाचन करा, 10 मिनिटात झोप लागते साहेब. हे पण आहे. पुस्तक उघडलं, लर्निंग इज बोरिंग प्रोसेस, म्हणजे
लहानपणी शाळेत जायला कुणाला आवडतंय सांगा बरं? नाही, एका लर्निंग दुसरं- हे खूप इंटरेस्टिंग पण असतं. नाही, जर पण ते त्याच्यामध्ये ठराविक जर लोकांना. तुम्हाला रस असेल, जर ते शिकण्याची इच्छा असेल, तर ठराविक लर्निंग लोकांना, प्रोसेस ठराविक खूप इंटरेस्ट आहे. लोकांना, आज ठराविक मला लोकांना. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून हे मला इंटरेस्टिंग वाटतंय. मला आता एक सांगा की तुम्ही आता जसं सांगितलं की हे सगळे तुमचं म्हणणं आहे की दीर्घकालीन उपाय आहेत, पण याला काही शास्त्र आधार आहे का? आहे की. कारण सगळे आता ग्रंथ आहेत. आपण जसं बाकीच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या आपण ॲलोपॅथीकडे जातो, ते ॲलोपॅथीमध्ये त्यांचं एक शास्त्र असं ते सांगतात. तसं निसर्गोपचाराला त्याला काही ऑथेंटिसिटी आहे का? आहे की. जे काय? ग्रंथ आहेत, जे जुने ग्रंथ आहेत, ज्या जुन्या ग्रंथांमध्ये सगळे प्रयोग दिले आहेत, मला सांगा की हे आपण जे रिसर्च करतो ह्याचा मूळ पाया काय असेल? कुठून सुरुवात झाली असेल? आपले सगळे वेद पुराण ग्रंथ. ग्रंथ मग ग्रंथात नाही आहेच ना. वेद पुराण ग्रंथ हे सगळं पाया आपलाच आहे, आपल्या भारत देशाचाच आहे. ह्याच्यावरतीच पुढच्या सगळ्या शास्त्रांना जन्म दिलेला आहे. बर. ब्रह्मा विष्णू महेश जसं हे आपण मानतो ह्या ह्याच्यात सगळ्या सृष्टीची सृष्टीत, उत्पत्ती, स्थिती, उत्पत्ती आणि लय असं आपण म्हणतो. तसंच वात पित्त कप सोडलं तर शरीरात दुसरं काय आहे? काहीच नाही. बरोबर. ब्रह्मा विष्णू महेश ही तीन देव फक्त शांत ठेवले ना शरीरात तर काही होत नाही हो. हे लोकांना समजलं पाहिजे. आज आपण ना खरं सांगायचं तर वेळ कुणाकडे आहे म्हणून आपण व्यायाम करत नाही. वेळ नाही हो, आज वेळ नाही. खरंच की खूप बिझी आहे मी. बिझी म्हणजे अहो काय बिझी राहता तुम्ही? माणूस झोप नीट घेत नाही, जेवायला नाही, गप्पा मारायला बिझी नसतो. गप्पा मारायला बिझी नाही, कुठेतरी ट्रिपला जायला बिझी नसतो. 3 तासाचा पिक्चर एका जागी बसून बघतो माणूस. महिला मंडळांना तर साष्टांग दंडवतच आहे माझा. त्या टीव्ही सिरियल जे बघत बसतात ना, म्हणजे माझी व्याख्यानं थोडी अशी कॉमेडी करतो मी. तर नवरा जरी आला तर जरा शांत घ्या म्हणतात. नवऱ्याला सुद्धा त्या बोलू देत नाहीत, इतकं ते त्यात घुसून गेलेले असतात. सकाळी फिरायला जावं म्हटलं तरी महिला मंडळ 5-6 जणी मिळाल्याशिवाय एका ठिकाणी असल्याशिवाय जात नाहीत फिरायला. आणि रात्री टीव्हीवरच्या चर्चा असतात त्यांच्यामध्ये. अहो खूप आहे आपल्याला महाभारतातून शिकण्यासारखं आहे, रामायणामधून सुद्धा शिकण्यासारखं आहे. आपण काय कसं राहिलो पाहिजे, वागलो कसं पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे. गर्व करू नये कुठल्या गोष्टीचा हे सुद्धा सांगितलंय. हे अहंकार, गर्व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजाराला खतपाणी घालणार आहेत. या शारीरिक व्याधी येतात कशामुळं? एखाद्या माणसाला शारीरिक व्याधी येतात का? सारखी चिडचिड करणे, सारखं गर्वात राहणे होतात ना. चिडचिड झाली की उष्णता वाढायला लागते बॉडीमध्ये, आणि उष्णता वाढली की मग 100% तुम्हाला आजार वाढायला लागतात. पण मला सांगा की तुम्ही आता जेव्हा म्हणताय की आपल्या या सगळ्या आजारांवरती आपल्याकडे निसर्गोपचार हे उत्तम त्याच्यावरचं उत्तर आहे, पण मग या निसर्गोपचाराची म्हणावी तेवढी प्रसिद्धी का होत नाहीये किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढं का होत नाहीये? तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की पूर्वी होतं, नंतर मार्केटिंग कमी झालं. आज सोनं सुद्धा आपल्याला चोख आहे म्हणून ओरडून सांगावं लागतंय. आमचं सोनं आहे, फक्त सांगणारी कोण राहिलेली नाहीत. ते चोख सांगणार कोण राहिलेलं नाही. मी सांगतोय, मी एकटा आज सांगायला लागलोय. आज काय बघितलं तर युट्यूबवरती अनेक लोक पण थोडी सांगायला सुरू झाले आहेत. मी 30-35 वर्ष झाले यामध्ये काम करतोय साहेब. पण आज जे आहे ते आज त्याला मार्केटिंग होत आणि हे कोविडमध्ये खरंच लोकांना पटलं. आणि त्यांनी तुम्ही जसं सुरुवात करताना म्हटलात की स्वयंपाकघरात पूर्वीचे लोकच खरं खूप हुशार होते. पूर्वी पैसा नव्हता, सुख नव्हतं, पण समाधान होतं. आज पैसा आहे, सुविधा आहेत, पण समाधान माणसांच्याकडे राहिलेलं नाही. आपले भारतीय जे मसाले आहेत ते मसाले एकीकडे आपण सगळ्या पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतो. काही वेळा असं आपण म्हणतो की मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो, पण दुसरीकडे हेच मसाले हे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहेत असं तुम्ही सांगता. हो. कोणत्या मसाल्यांचा कुठे उपयोग होतो? सगळ्याच मसाल्यांचा उपयोग होतो. स्वयंपाकघर हे सगळ्यात मोठं आपलं मेडिकल आहे. आणि आई हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे असं मला वाटतंय. स्वयंपाकघरात पूर्वीची लोक खरंच हुशार होती म्हणतोय ना. हळद, आता तुम्ही तुमच्या ह्यानं सांगितलं की हळद, ते काय मीही बोललो नव्हतो, तुम्हाला हळदीचे गुणधर्म आता सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर आहे ना. हळद त्या पद्धतीनं मसाले पदार्थ स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी म्हणण्यापेक्षा ते आरोग्यासाठी वापरलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता की औषध त्या मसाले पदार्थांचा बडीमार करून म्हणजे जास्त खाल्ल्यानंतरच त्रास होतो, ते मर्यादित खायला लागतात. दालचिनी आहे ना, 1 दिवस आड फक्त आपल्या बोटाच्या पेरा इतकी घ्यायची, थोडी दिवसभरात थोडी खाऊन संपवायची. 1 दिवस खायची, 1 दिवस गॅप करायचा, परत दुसऱ्या दिवशी खायची, तिसऱ्या दिवशी गॅप घ्यायचा. असं जर बोटाच्या पेरा इतकी जर दालचिनी तुम्ही 1 दिवस आड खाल्लात तर तुमचं पोट प्लेन व्हायला लागतंय ऑटोमॅटिक. पत्ते पाणी पाळायची गरज लागत नाही. आयुर्वेदात शास्त्रात असं लिहिलंय की पोटाला ताण पडेल एवढं कधी जेवायचं नाही.
थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खात राहायचं. तासा 2 तासांनी थोडं थोडं खात राहिलं पाहिजे. थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी पित राहिलं पाहिजे. हे आपल्याला सांगितलं. आपण सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवतोय हे जर असं जर म्हणत बसलो मग ते एम्प्टी स्टमक गॅस तयार होतोय, हीट तयार होते, पित्ताचा त्रास होऊ शकतोय. तर इथंच पुन्हा नेमकं मग तुमच्याबद्दल केस निर्माण होती अशी परिस्थिती तयार होती. एकीकडे असं म्हटलं जातं की 2 वेळा जेवा, त्या 2 वेळा जेवल्यामुळं डायबिटीस रिव्हर्सल सारखी आपल्याला एक नवीन चळवळ सुरू झालेली आहे. आणि डायबिटीस रिव्हर्सल आता हे जगभरात मान्य करायला लागलेत, ज्याच्यामध्ये 12 तासाचं अंतर असलं पाहिजे, 50 मिनिटाच्या आत जेवा असं सांगणारी एक नवीन थेरी आहे. पण तुम्ही जे सांगताय ह्याला आयुर्वेदाचा आधार आहे का? आहे. त्याशिवाय मी बोलत नाही. मी कुठल्याही गोष्टी माझ्या मनच्या सांगत नाही. लोकांनी मी सांगण्यापेक्षा त्यांनी सुद्धा आयुर्वेदाची पुस्तकं चाळावी. त्यात सुद्धा लिहिले तासा 2 तासांनी थोडं थोडं खात गेलो तर उष्णता कमी राहते, गॅस होत नाही पोटामध्ये. हे आपली वेलदोडा जे आहे हे आपल्याला गॅस कमी करण्यासाठी असतोय. लवंग आहे, लवंग तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दातांसाठी उपयोग होतो. आपल्याला लवंग जर आपल्या स्वयंपाकात लवंग असेल आपल्या रोजच्या खाण्यामध्ये तर त्यानं हिरड्या मजबूत होतात, दात घट्ट पकडून धरले जातात आणि त्यानं आपले दात पडत नाहीत. नाही काय आहे, आपल्याला ती पेस्टची जाहिरात बघितल्यानंतर लवंगाचं महत्व लक्षात येतं. विको टर्मरिक बघितल्यानंतर आपल्याला आपली हळद किती महत्वाची आहे ते कळते. म्हणजे आपल्याकडं वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जात असणाऱ्या गोष्टी या जेव्हा अशा पद्धतीनं सजवून समोर आणल्या जातात तेव्हाच त्याचं महत्त्व वाटायला लागतं. पण तोडकर सर सांगतात त्यानुसार आपल्याकडे वर्षानुवर्ष जे लोकांनी लिहून ठेवलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं त्याचा वापर केला जातोय तो आरोग्यदायी जीवनासाठीच ते सगळं तयार केलं आहे. पनीर फूल आहे, आता आपल्याला शुगर पनीर फूल ते मोठं फूल असतं बघा, शक्यतो करून मसाले भातामध्ये असतं मोठं फूल. तर ते असं फूल जर आहे तर ते जर समजा आपण त्याचा काढा करून पिलो, 1 फूल 1 कप पाण्यात टाकायचं, उकळायचं, ते पाणी सकाळी प्यायचं, चहा बंद करायचं, ते पाणी प्यायचं, ऑटोमॅटिक तुमची शरीरातली उष्णता नॉर्मल राहते आणि ऑटोमॅटिक तुम्हाला शुगर पण त्याच्यामुळं डायबिटीज जो आपण म्हणतो तर तोही नॉर्मलला राहतो. करून बघा ह्या गोष्टी. लाखो लोक आहेत सर. तुम्ही युट्यूब तमालपत्री तर सगळ्यात बेस्ट. तमालपत्रीचं तर पूर्ण पचन संस्थाच क्लिअर करते. ते तुम्हाला तमालपत्री समजा ते जर पाण्यात टाकलं, तुम्ही ग्लासभर पाण्यामध्ये 1 तमालपत्री टाकायचं, उकळून कमी करायचं थोडंसं, ते वस्त्रगाळ करायचं आणि 2च चमचे प्यायचं. सकाळी 2 चमचे पिलात तरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कोटा साफ, एकदम पचन संस्था ओके व्हायला लागते. रात्री जेवल्यानंतर जर समजा तुम्ही त्याचे 2 चमचे जर काढा पिलात तरी सकाळी तुम्हाला विदाउट प्रेशर 1 स्ट्रोक खटाक ओके. इतकं आयुर्वेदात खूप आहे. आता मिरीचा काय उपयोग होतो? मिरी सुद्धा आपल्याला कोटा साफ होण्यासाठी सगळ्यात चांगला उपयोग होतो. त्याच्यात वावडिंगाचा उपयोग, दातांच्या मध्ये कीड असते ना तर ती कीड काढण्यासाठी, पोटातले जंत मारण्यासाठी वावडिंगाचा उपयोग होतो. बडीसोप आहे, हे सुद्धा आपल्याला गॅसेस कमी करण्यासाठी, अपचन टाळण्यासाठी. म्हणून तर जेवल्यानंतर बडीशोप वगैरे खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ओवा तर सगळ्यांना माहिती आहे. ओव्याचा पचन संस्थेसाठी खूप उपयोग होतो. जिऱ्याचं तरी तुम्ही जे काय खाताय, जे पचत नाही ते सुद्धा पचवण्याची ताकद जिऱ्यामध्ये, म्हणतर ते जिरणा त्याच्यासाठी आपण जिरा सोडा पितो पण आपण जिरा काढा प्यायला पाहिजे, माझं असं मत आहे. शरीरात जास्त थंडही काही चालत नाही, जास्त गरमही काही चालत नाही. एकदम कडक पण खाऊन चालत नाही आणि एकदम कमी पण. हळद तुम्ही म्हणतात ना इकडे लावण्यासाठी, हळदीचा उपयोग सुद्धा स्वयंपाकात कशासाठी करतात. हळद टाकल्यानंतर हळद पोटामध्ये काही समजा चुकून माकून कुठं काय ओरखडा आला असेल, काय झालं असेल, कधी पूर्वी भाकरी वगैरे कडक भाकरी करून खायची, कधी ओरखडा आला काय झालं तर त्या हळदीचा परिणाम त्याच्यावर व्हायचा. पूर्वी अल्सर सुद्धा लोकांना व्हायचं नाही, हळद असायची, नैसर्गिक हळद वापरली जायची. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे स्वयंपाकघरात आणलेल्या आहेत ना. एकही गोष्ट, दालचिनी असू दे, मिरी असू दे, लवंग असू दे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या लोकांनी विचारपूर्वक आणलेल्या आहेत. फक्त काय झालंय की आपण स्वाद वाढवण्यासाठी भरमसाठ घालतो. तर मला असं म्हणायचं की स्वादासाठी खाऊ नका, स्वास्थ्यासाठी खावा बस. आयुष्य कशासाठी जगायचं याबद्दलचे ते 2 खरं तर वाक्य आहेत की काही लोक खाण्यासाठी जगतात तर प्रत्यक्षात जगण्यासाठी खाणं असलं पाहिजे. पण आपण नेमकं उलट करतोय. मला तुम्हाला विचारायचं आहे की आयुर्वेदामध्ये आणखीन एक महत्वाचं असतं म्हणजे पथ्य. निसर्गोपचारामध्ये पण असे काही उपाय घरगुती करत असताना पथ्य पाणी बाळगण्याची आवश्यकता असते का? नाही, आता कसं आहे की ते स्वतः ठरवायचं आहे. तासातासाने थोडं जर खात गेलात म्हणजे असं नसते की मगाशी बोलताना तुम्ही म्हणतात की सकाळी आणि संध्याकाळी जेवणाचं
पण ते असं आहे की जेवण बरोबर असेल, सकाळी जेवतो संध्याकाळी जेवतो ठीक असेल, पण मला काय म्हणायचं की ती पोटाला ताण पडेल असं नको, आधीमध्ये काहीच खायचं नाही, हे चुकीचं आहे. अच्छा. हा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर समजा आज न्याहारी कोण करतच नाही, पण न्याहारी करावी, मला असं वाटते लोकांनी न्याहारी करावी. चहा न घेता एखादा काढा घ्या आणि त्याच्यानंतर न्याहारी करा. न्याहारी केल्यानंतर थोडंसं तुम्ही दुपारच्या वेळेत ताक भाकरी खाऊ शकता. ताक भाकरी खाल्ल्यानंतर सगळ्यात बेस्ट डाएट ताक भाकरी. ताक भाकरी खाल्ल्यानंतर बीपीचा त्रास होणार नाही, शुगरचा त्रास होणार नाही, स्किनवरती तुमच्या रिंकल्स येणार नाहीत, एकदम सॉफ्ट स्किन. पूर्वी बघा की शेतावरती जी घरची आपल्या जी बाई जायची बुट्टी घेऊन, बुट्टीमधून न्याहारी घेऊन जायची जेवण घेऊन, त्यात त्यात 100% दही, ताक असायचं. ताकाचं डेचका असायचं, भाकरी असायच्या, तो शेतकरी खायचा. एवढ्या उन्हात काम करून सुद्धा त्याची स्किन कधी बर्न झाली नाही. हो, मला वाटतं तुम्ही पण ताक आणि दही भरपूर घेत असता. खातो. तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येते. ताक भाकरी खातो मी, आजही खातो, मग आवडून खातो. आणि आवडीनं म्हणण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आवडीनच खाव्या. ताकाचे औषधी गुणधर्म काय आहेत? भरपूर आहेत. ताक म्हणजे पहिल्यांदा उष्णता शामक. अच्छा. आपल्याला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही हो, ताक पिल्यानंतर मला कफ होतो, ताक प्यायल्यानंतर झोप येते असं म्हणतात, ते खरं आहे? हा, उष्णता शांत व्हायला लागते, डोकं शांत व्हायला लागतं ना, मेंदूशी रिलेटेड काम करतं ताक जास्त करून. अच्छा. तूप आहे ना, ही तूप दुधाची कितवी 5वी स्टेज तूप येते. हा, तूप खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला बघा की म्हणतात ना तूप खाल्ल्यानंतर रूप येतं, तर तूप ही त्याची 5वी स्टेज आहे. त्याची 2री 3री स्टेज ही ताक आहे. ताक आपल्याला 3ऱ्या स्टेजला ताक आहे, तर हे ताक सुद्धा आपल्याला रूप आणू शकतं, सगळ्या गोष्टी, मेंदू शांत ठेवू शकतो. मेंदूला चालना द्यायची असेल तर तूप खाल्लं पाहिजे. स्किन सॉफ्ट राखायची असेल तर तुम्हाला 100% तूप खाल्लं पाहिजे. कप घालवायचं असेल, ताकातून सुरुवातीला कप होतो. जे लोक काय करतात, कधीतरी खातात, ज्याचं सवयीच नाही, तर त्या लोकांना सुरुवातीला 4 दिवस 8 दिवस कप राहतो. पण त्याची जशी जशी तुम्ही सवय करत जाल, आणि ताकाचं खरं खाणं कसं असतंय की तुम्ही रवीनं घुसळायचं असतंय. हल्ली मिक्सरला लावतात, मग त्यातलं जे लोणी असतं ना सगळं फाटून त्यात मिक्स होतं, कारण एवढं स्पीड असतं त्याच्या पात्यांना, तर त्यामुळे सगळं फाटून ते मिक्स होतं. आणि ते मिक्स झालेलं ताक जे आहे, त्यात लोणी मिक्स झालेलं, तर ते नक्कीच ते आपल्याला कुठेतरी त्रास देऊ शकतं. ताकाचं असं आहे की रवीनं घुसळायचं, लोणी काढून घ्यायचं, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताक असेल तर त्याच्यात 3 ग्लास पाणी घालायचं, आणि असं ताक जर ताक आणि भाकरी तुम्ही खाल्लात तर तुम्हाला सर्दी खोकला होत नाही. उलट तो कफ सुद्धा आहे तो निघून जातो. ज्यांना वाटते ना नाही हो मला कफ होतो, ऍक्च्युली कसं असतं की छातीतल्या ज्या जाळ्या असतात ना पॅक झालेल्या, असं दाबून बसलेल्या, तर त्या निघून जातात. कारण आपल्याला आज खूप घाणेरडी सवय लागलेली आहे की छोटे छोटे गोष्टींना, सर्दी झाली की लगेच आपण औषध घेतो लगेच, मग ती सर्दी आळून इथंच राहते ना, त्यानं सायनस तयार होतो. पण मी तुमच्या म्हणण्यानुसार जी काही सर्दी आहे ती बाहेर पडली पाहिजे. 3 दिवस औषधच घ्यायला नाही, जे काय ते टाका ना काढून, बरोबर जाईल. छातीतला कफ आहे, लगेच आपण औषध घेतल्यानंतर तो छातीतच दबून राहतो, पुढे जाऊन त्याला श्वसनाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. ते कफ काढण्याचं काम हे ताक करतं. पण दही किंवा ताक रात्री घेऊ नये म्हणतात, ते खरं आहे का? हा, बऱ्यापैकी चालतं, पण शरीर शुद्धीच्या वेळेस आपण 3 दिवस सलग ताक प्यायला पाहिजे. हे काही जेवायचं नाही, खायचं नाही, फक्त ताक प्यायचं. फक्त ताक प्यायचं, पण त्याच्यावरती अख्खं शरीर चालू शकतं. चालतं ना. 3 दिवसात काय होतं, उपोषणामध्ये किती दिवस माणसं उपोषणाला बसतात, त्यांना काय होत नाही. आपल्याला 3 दिवस ताक तरी मिळतंय, ताक प्यायचं आहे. ताक पिल्यानंतर बघा तुमचं नाही म्हणलं तर 3 दिवसात 5 ते 6 किलो वजन उतरतंय. आणि ते तेवढा कचरा असतो पोटामध्ये, उतरतं म्हणजे बाकीचं काही होत नाही. पोटातला कचरा 5-6 किलोचा 7 किलोचा एका ह्याच्यात ना नाही म्हणलं तर 10-12 किलो पर्यंतचा कचरा साठलेला असतो पोटामध्ये. कित्येक वर्षाचा आपण कधी शरीर शुद्धी करतो. अहो घरगुती उपाय. शरीर असं आहे बघा की लो मेंटेनन्स आहे, काही आपल्याला जास्त खर्चिक नाही. महागातली औषधं घेतलीत म्हणजे 200 वर्ष जगतोय गैरसमज आहे. महागातलं औषध खाल्लं, महागातलं काहीतरी घेतलं म्हणजे सगळं होतंय, नाही. आपल्याला साधं हो का, जे भाकरीला ताकद आहे ते पिझ्झा बर्गरला नाही, एवढं मला चांगलं माहिती. खरं अगदी 100%. बस, भाकरीला ताकद आहे आपल्या, पिझ्झा बर्गरला तसं नाही आहे. पण मग तुम्ही उपवास करावा की न करावा, कोणत्या मताशी सहमत आहात? हा, लंघन करा. उपवास करण्यापेक्षा लंघन करावं ह्या मताचा मी आहे. मग लंघन कधी केलं पाहिजे? कधी 15 दिवसातून एकदा बास आहे. वर्षातून एकदा शरीर शुद्धी, 15 दिवसातून एकदा लंघन, बास झालं. शरीर शुद्धीसाठी काय केलं पाहिजे तुम्ही मला? 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक, ताण लागली ताक, रात्री झोपेत जाग आली तरी ताकच प्यायचं, बस. 3 दिवस ताक, बाकी कुछ नाही, बस. एकदम बघा तुम्हाला पहिल्या दिवशी चक्कर यायला लागेल, थोडंसं गरगरायला लागेल,
डोकं दुखायला लागेल, पण दुसऱ्या दिवशी उठताना एवढं फ्रेश वाटेल ना, एकदम फ्रेश. कदाचित त्या संध्याकाळी तुम्हाला झोप पण लागणार नाही, पण दुसऱ्या दिवशी झोप एकदम शांत लागेल. तिसऱ्या दिवशी तर तुमचं तुम्हाला जाणवेल की आपण ओके आहे एकदम. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी वरण भात खात आपण पुढं भाकरी वगैरे खाऊन रेग्युलर फूड चालू करायचं तुमचं खाणं. वर्षातून 3 दिवस फक्त द्यायला पाहिजे स्वतःला. 24 तासातला अर्धा तास व्यायामाला आणि 6 तास झोपायला, बस. 8 तास सुद्धा हल्ली झोपायची गरज नाही आपल्याला. 6 तासाची झोप सुद्धा, पण ते असं पाहिजे की एकदम मेलो म्हणून झोपलो पाहिजे आपण, बस. शांत झोप पाहिजे. स्वागत तोडकर म्हणून तुम्ही निसर्गोपचार केंद्र सुरू केलं, पण तुम्हाला स्वतःला लहानपणी तरुणपणी असं वाटलं होतं का की आपण याच क्षेत्रामध्ये यायचंय म्हणून? नाही, मी बाय चान्स यात आलोय. बाय चॉईस लोक डॉक्टर होतात, बाय चॉईस लोक वकील होतात, बाय चॉईस ऍक्टर होतात. मला असं काहीच नव्हतं. मला वाटतच नव्हतं की ह्यातून आपलं पोट चालेल. काय बाबा काय तर करू. पण आज नाही म्हणलं तर 400-500-550 लोकांना यातून आज रोजगार मिळालाय साहेब. 500-550 कामगार काम करतात माझ्याकडे, आणि त्या पद्धतीनं आज बऱ्यापैकी चांगलं जर बघायला गेलं तर तेवढी कुटुंब चालतात. ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक जोडलेत, हे माझं सगळ्यात मोठी इस्टेट आहे. पण मग तुम्ही लोकांना औषध देत नाही? नाही, मी देतच नाही. मी नकोच म्हणतोय औषध घ्यायला. ज्यांना आता मुंबई पुण्याच्या ठिकाणी आता दगडीपाला मिळत नाही, मुतखड्याचा जर त्रास असेल तर दगडीपाल्याचा रस जर समजा आपण 2 चमचे सकाळी 2 चमचे संध्याकाळी, सूर्योदय झाल्यानंतर दगडीपाला तोडायचा आणि त्याचा 2 चमचे रस घ्यायचा, आणि सूर्यास्ताच्या पूर्वी तोडायचा आणि 2 चमचे रस घ्यायचा, बस. 21 दिवसात तुमचा कसलाही मुतखडा असू दे सगळं निघून जाते. 21 दिवसात टोटल क्लिअर. आणि हे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना कसं असतं की एक गेला की दुसरा येतो, दुसरा गेला की तिसरा येतो, हे सगळं बंद होऊन जातं. त्यातून सिस्टीमच सगळी किडनीची सिस्टीमच क्लिअर होऊन जाते. पण शहरातल्या अनेक लोकांना तो दगडीपाला म्हणजे काय हेच माहित असत नाही. त्याच आम्ही औषध बनवून देतो लोकांना. पण दगडीपाल्याचा रस तुम्ही देता त्यांना? नाही, आमच्याकडे दगडीपाला आम्ही गोळा करतो. आमच्या इकडं ते आम्ही रॉ मटेरियल जमा करून फॅक्टरी देतो. फॅक्टरी आहेत पुण्यामध्ये तयार करून देणार, त्यांच्याकडून आम्ही घेतो आणि ते देतो लोकांना. जितकं आपल्याला कमीत कमी देता येईल, कमीत कमी खर्चामध्ये लोकांना कसं बरं करता येईल, हे आपल्याला फक्त आणि फक्त आयुर्वेद आणि फक्त निसर्गोपचार सांगू शकतोय. पण या निसर्गोपचाराला आता आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाली, पण तुम्ही जी औषधं देता जी काही थोडीफार, ती पण आयुष मंत्रालयाकडनं अप्रूव्ड आहेत का? अप्रूव्ड आहेत, सगळे अप्रूव्ड आहेत. त्याला फूड अँड ड्रग्स तुमचं FDA चे सगळे लायसन्स आहेत, आणि मॅन्युफॅक्चरर कंपन्या आहेत. अच्छा. हां, त्या कंपनीतून होतं सगळं. आणि माझ्याकडं डॉक्टरची टीम काम करते. आज माझ्याकडे भरपूर डॉक्टर आहेत जे काम करतात त्याच्यावर. तुम्ही स्वतः डॉक्टर नाही? मी नाही डॉक्टर. पण मग तुमच्या हाताखाली आहेत ते सगळे डॉक्टर आहेत आयुर्वेदातले? हो. पण मग हा बॅलन्स कसा साधता? मी निसर्गोपचारांचं सांगतो, ते आयुर्वेदाचं सांगतात. आणि माझ्याकडचे जे डॉक्टर आहेत तर खरं सांगायचं साहेब, ते माझ्यासारखे पागलच आहेत खरं. तेही असे ह्या वेडाला झपाटलेली माणसं आहेत, आणि ही असं असल्याशिवाय, वेड असल्याशिवाय ही माणसं किंवा मी असं काम करू शकत नाही. ती ही जी माझ्याकडे येतात त्यांनाही कुठलं कमाईची ह्याची जास्त अपेक्षा नाही. काय असेल ते असं, लोक बरे झाले ना त्यातून जे मिळतंय ते आम्ही पैशात मोजू शकत नाही, एवढं आम्हाला चांगलं माहिती आहे. नाही, पण या सगळ्या वनस्पतींचा अभ्यास, त्या कुठं मिळत आहेत, त्यांचे औषधी गुणधर्म काय आहेत, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की हे परमिटेशन कॉम्बिनेशन्स कशी करायची, म्हणजे कुठल्या पाल्याबरोबर कुठलं तेल मिसळायचं, हे सगळं कुठनं शिकलात मग तुम्ही? हे सगळं आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे. आमचं डोकं काहीच नाही त्यात. हे सगळं ग्रंथातनी, हे सगळं आयुर्वेदिक पुस्तकातनी लिहून ठेवलेलं, जुन्या पुस्तकातनी सगळं लिहिलेलं आहे. आजीबाईचा बटवा जरी काढला तर तुम्हाला घरच्या घरी, मला तर असं वाटतंय ना, आपण एक फर्स्ट एड बॉक्स तयार करतो ना, तर तो आयुर्वेदातला असावा. त्यात मेथीचे दाणे असावेत, त्यात पांढरे तीळ असावेत, त्यात नाही म्हटलं तर लवंग असावी. असा एक फर्स्ट एड बॉक्स आपण तयार करू शकतो. कारण रांजणवाडी उठली ना, दुधात लवंग उगाळायची, आणि त्याचा तो जो आहे ना, तो बरोबर त्याच्यावरती लावलात ना, एका रात्रीत रांजणवाडी गायब. एका रात्रीत. इतकं इन्स्टंट आहे हो. आयुर्वेदात खूप आहे, निसर्गोपचारात तर भयानक आहे. पण एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला निसर्गोपचार वाचवू शकेल का? कारण त्याला इमिजिएटली दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याला इमिजिएटली ऑक्सिजन देऊन, त्याला त्याच्या इंजेक्शन्स देऊन ज्या पद्धतीनं त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू असते, ती तेवढी इमर्जन्सीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी नव्हतं का ह्या गोष्टी? पण त्यावेळेला मृत्यूचं प्रमाण पण जास्त होतं. आता कुठं कमी आहे? आता उलट त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता त्याच्यापेक्षा अटॅकचं प्रमाण जास्त आहे. ती बदलती लाईफस्टाईल. मग शेवटी आलं ना कुठंतरी,
तर ते लाईफस्टाईल जे आहे, लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा मानसिकता लोकांची बदलली आहे की मला दवाखान्याशिवाय पर्याय नाही. माझं असं मत नाही की जाऊ नये किंवा त्याच्यात तुम्ही घ्या, ट्रीटमेंट घ्या, तपासणी करा, मला त्याचा काही माझा तोटा नाही किंवा मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. प्रत्येक प्याती हे आपलंच सांगत राहणार आणि प्रत्येक प्याती ही माणसाच्या आरोग्यासाठीच काढलेली आहे. फक्त आपण काय करायचं आहे की अटॅक येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करू शकतो का नाही, आल्यानंतर बघू, ते पुढचं आहे. पण होऊ नये म्हणून आपण, बरीच लोक आज आहेत ना किरकोळ गोष्टीसाठी, माझ्याकडे तर इतकी गर्दी असते, रोजचे नाही म्हणलं तर 500-600 पेशंट असतात माझ्याकडे. 300च्या आत तरी नसतातच कधी. 300 पेशंट रोजचे माझ्याकडे असतातच, येतात. मग ते डॉक्टर्स बघतात सगळे, मी बघतो, सगळ्यांना भेटतो, आम्ही सांगतो, प्रत्येकाची मानसिकता करतो. आज काय झालंय की प्रत्येकाला असं वाटतं की मी 100 वर्ष जगायला पाहिजे, पण त्यासाठी व्यायाम करत नाहीत, त्यासाठी कोणत्याही प्रकारचं डाएट बद्दल सुद्धा आज आपल्यात गैरसमज आहेत. हे न खाणे, ते न खाणे म्हणजे आपण डाएट म्हणतोय. अहो सगळं खाणे, वेळेत खाणे, नीट खाणे. लोक औषधं वेळेत खातात पण अन्न वेळेत खात नाहीत. हा, डॉक्टरनी सांगितल्यानंतर कोण चालायला जाते आणि ते पण जाताना 4-8 दिवस जातात, नंतर ते पण विसरून जातात, नको म्हणतात. मी हे कुठंतरी आज अक्षय कुमारला काय पैसे मिळत नाहीत का पहाटे 4 वाजता उठून तो व्यायाम करतोय. अमिताभ बच्चन आजही काम करतो, आजही डान्स करतो, का करतो? तो काय उपाशी मारायला लागला का? त्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही असं आहे का? बिझी राहिलं की इझी राहते. त्यांना माहिती आहे त्यांनी डोक्यात आजार घेतलेले नाही. डोक्यात आजार घेतले की मानसिकता बिघडली, पूर्ण बिघडली म्हणून समजायचं. आणि शरीर खराब आज आपल्या मानसिकतेमुळे व्हायला लागले. प्रत्येक गोष्टीला नुसतं आपल्याला काय जरी झालं तर ते फॅमिलीचं टेन्शन, सगळ्याचं टेन्शन, आज कर्ज काढायचं. प्रत्येकाला काय माहिती का, दाखवायचं आहे वेगळं, माझा एवढा मोठा बंगला, माझी ही गाडी, माझं हे ऐश्वर्य दाखवायचं नको. ऐश्वर्य दिसलं पाहिजे आपल्या शरीरातून. आपल्या शरीराचं ऐश्वर्य वाढवा, आयुष्य वाढेल. 100 वर्ष पूर्वी लोक जगत होते, दवाखाने नव्हते, कुठल्याही असल्या नव्हत्या. 100 क्रॉस करून आम्ही शेवटची भाग्यवान पिढी आहे ज्याने पंजोबा बघितला, आत्ताच्या मुलांना बघायला नाही. मग हे आपण मानलं पाहिजे. आणि निसर्गोपचार, आयुर्वेद एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आपल्याला हे मान्य केलंच पाहिजे. आणि ह्याच्यावरती भारत देशात जर आपण राहायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो तर आयुर्वेद भारत देशाचा आहे, निसर्गोपचार भारत देशाचा आहे. ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ते मानवी आरोग्यासाठी आहे आणि शासन सुद्धा हळूहळू याला मान्यता द्यायला लागले सगळ्या गोष्टींना. पण आता कोरोना सारख्या व्याधीमध्ये सुद्धा तुमचं असं म्हणणं होतं की निसर्गोपचारातून कोरोना सारखा आजार कंट्रोल होऊ शकत होता? होऊ शकत होता. खूप लोक बरी झालेले आहेत. खूप लोक. पहिलं म्हणजे मनाचं धाडस महत्वाचं आहे. आज तुमचा हा मुद्दा अगदी 100% आहे की आजाराचं मूळ हे खरं तर आपल्या मनातून असतं. आपण जेवढं एखाद्या विषयावरती सतत विचार करत राहू तसं मग त्याला अधिकाधिक मोठी व्याप्ती येत जाते असं म्हणतो. आणि आजाराचं तसंच होतं. मला शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एकीकडे म्हणताय की ही आपल्याकडे निसर्गोपचाराची परंपरा भारताची खूप जुनी आहे. मधल्या काळामध्ये अनेकांना हा विषयच माहीत नव्हता, त्यामध्ये मागं पडली होती. आता तुम्ही निसर्गोपचार वाढवताय, त्याचा प्रचार प्रसार करताय, पण हे सगळं शास्त्र पुढच्या पिढीपर्यंत पोचावं यासाठी काही डॉक्युमेंटेशन करताय का तुम्ही? हो, बरंच केलेलं आहे, डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. जुनी जी पुस्तकं आहेत काय बरीच मी ते संग्रहित ठेवलेले आहेत, जेणेकरून बाबा अजून कोण लोक माझं जर पुढं वाचून जर कोण सांगणार असेल तर तेही सांगावं. मीही काही लिहिण्याचा प्रयत्न करतो अधूनमधून. आणि हे यूट्यूब आहे किंवा जे माझे व्हिडिओज आहेत हे लोक पुढं वाचतील असं काही वाटत नाही, कारण वाचक आता खूप कमी झालेला आहे. आज 90% लोक वाचन करत नाही आहेत, 10% करतात फक्त, 90%. तर बाकी पण 90-95% लोक मात्र व्हिडिओ बघतात. त्यामुळे तुम्ही युट्यूबचा अतिशय उत्तम वापर करून घेतलाय व्हिडिओ. आणि युट्यूबवरचे तुमच्या व्हिडिओना भरपूर मागणी असते, भरपूर बघितले जातात ते. पण त्या व्हिडिओनुसार त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये फरक पडलाय अशी लोक भेटतात का आपल्याला? लाखो लोक आहेत, लाखो साहेब, खूप खूप लोक आहेत. म्हणजे इतके लोक सांगतात की मी डाटाच आहे माझ्याकडे, म्हणजे मी बोलू शकत नाही, इतके 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 लोक आहेत की मी यातून बरा झालो, मी त्यातून ऐकून बरं झालो असं व्याख्यानाला गेल्यानंतर सांगणारी, आधीमध्ये भेटून येऊन सांगणारी खूप लोक आहेत. साधं शास्त्र आहे हो. म्हणजे आपल्याला आपलं शास्त्र काय सांगतंय, पचल ते खावं आणि शोभल ते ल्यावं आणि हसत राहावं. बस. माणसं हसणं विसरून गेल्यात, हसतच नाहीत. काय जरी केलं तर एकेकाला असं वाटतंय काय चेहरा बघितल्याला मुळव्याध आहे की काय, कोणाला स्माईलच नाही चेहऱ्यावरती. प्रत्येकावर ट्रेस दिसतोय, प्रत्येकाला राग दिसतोय. आज 2 व्हीलर चालवताना आडवा कोण आला की ह्याला लगेच राग आला.
काय जरी झालं तर मीच बरोबर आहे म्हणतात ना, हे थोडंसं थांबलं पाहिजे. पाया पडतो, आज आपल्याला सूरदास बनून जगणं गरजेचं आहे. सूरदास आंधळे होते, ते रोज त्या देवाला श्रीकृष्णाच्या मंदिरात पायरीवरून चढून जायचे, रोज पडायचे, रोज लागायचं. ते पुजारी म्हणला, अरे रोज पडतोस, रोज येतोस, कशाला येतोस म्हणायला, खाली पायरीवर बसून म्हणलास तरी तुला पैसे मिळतील ना, वर एवढ्या चढून काय येतोस म्हणला, आंधळा आहेस नाही कशाला येतोस म्हणला. मी आंधळा आहे, देव आंधळा आहे का? त्याला दिसतंय ना एक आंधळा रोज येतोय, मग त्यानं ते बघावं. म्हणून आपणही काय करावं की त्यानं बघावं सगळं. आपण आरोग्याच्या बाबतीत सूरदास बनून राहावं, आपलं काम करत राहावं, डोक्यातून सगळे आजारांचे विचार काढावेत आणि जे तोडकर संजीवनीचे बरेच घरगुती उपाय आहेत हे करत राहा. खरंच तुम्ही स्वतः कधी आजारी पडला नाहीत? आठवत नाही हो. एकदा पडलो होतो मी, एक म्हणजे एका औषधाचा प्रयोग केला होता असंच, आणि तेव्हा खूप आजारी पडलो होतो, म्हणजे अगदी मरणाच्या दारातून परत आलो असं झालं होतं. पण मग त्यावेळी तुम्ही निसर्गोपचारच घेतला. निसर्गोपचार घेऊनच मी पुढे आलो. शेवट म्हणजे मीच मोठा आहे, मीच सांगतोय ना, माझ्यापेक्षा सुद्धा तज्ञ लोक आज आहेत, माझ्यापेक्षाही. म्हणजे मी सांगतोय मी फार मोठा आहे. मला लहानपणचं माझ्या आठवतंय, काही भिल्ल मंडळी त्यावेळी कोल्हापूर शहरामध्ये यायची, सगळीकडेच फसवणूक असते अशातला भाग नाही, त्यांच्याकडे खूप अतिशय ज्ञानाचं भांडार पण असतं. मला आठवतंय की काही भिल्ल मंडळी यायची आणि ते रानातल्या वेगवेगळ्या वनस्पती आणून द्यायची आणि त्यांची औषधं अक्षरशः खऱ्या अर्थानं रामबाण असायची. म्हणजे त्यांना जे ज्ञान आहे ते आपण मान्य केलंच पाहिजे. म्हणजे आज तुम्ही आमच्याकडे आलात हे आता मान्य करायला लागला, प्रश्नच नाही. हे निसर्गोपचारामध्ये ताकद आहे. पण ऍट द सेम टाइम मला तुम्हाला विचारायचंय की जर या निसर्गोपचाराचं जर सूत्र बदललं किंवा त्याची कॉम्बिनेशन चुकली तर ते जीवघेणं होऊ शकतं नाही. कारण नसताना मी जर उद्या हळद प्राशन केली तर मला उष्णता वाढणार हळदीमुळे? असं नसतंय. ते गरजेपेक्षा जास्त काहीच करायचं नाही. आता मी चला कुठली असू देत औषध जरी तुम्ही म्हटलात तर गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट आहेच ना. बरोबर ना. अन्न सुद्धा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट आहेच ना. तुम्ही पोट भरलंय तरी खात राहिलात तर ते अपचन होणार, लूज मोशन होणार, उलटी होणार, हे साहजिकच आहे. गरजेनुसार खावं काही असू. नाही ते बरोबर आहे, पण ऍट द सेम टाइम त्या सगळ्या औषधी वनस्पतींबद्दल पूर्ण माहिती असेल आणि जर त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे माहिती असेल तरच निसर्गोपचाराकडे वळलं पाहिजे का? म्हणजे माहिती तरी असावी, माहिती असावी. म्हणजे उदाहरणार्थ किडनी स्टोन साठी दगडी पाल्याचा रस प्यायचा आहे, पण दगडी पाला मला माहिती आहे, पण तो रस किती प्यायला पाहिजे हे माहित पाहिजे. आता ते खुपिऱ्यातलं एक उदाहरण सांगतो. एक आजोबा होते, त्यांना सांगितलं होतं की बाबा 2 चमचे सकाळी 2 चमचे संध्याकाळी. त्यांनी काय केलं, तांब्याभर काढला आणि एकदमच प्याले. पण त्यानं त्रास काय झाला नाही, तो खडा जो होता तो एकदमच पुढे आला. एकदमच पुढे आला, मग ते दुखायला लागलं, पेन व्हायला लागलं. मग त्यांनी मला सांगितलं की मी एकदम पिलोय. म्हणलं आता 8 दिवस पिऊ नका, जिऱ्याचा आणि ओव्याचा काढा प्या, म्हणलं कमी होईल. 10 मिनिटात ओके झाले, ते बरे झाले. मग आता 8 दिवस पिलं नाही, पण 8 दिवसात ऑटोमॅटिक निघून गेला त्यांचा काढा. तो 8 mm चा काढा होता. काही गोष्टी मला तुमच्या पटतायत, काही गोष्टी मला पटत नाहीत. याचं कारण असं आहे की तुमच्या पद्धतीनं जर सगळ्यांनी उपचार केले तर अनेक मोठमोठी हॉस्पिटल ओस पडतील. मग नाही, माझं आजही मत असं आहे की मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांनीही आरोग्यासाठीच करतात, आम्ही आरोग्यासाठीच करतोय. मानवाच्या वेगवेगळे आहेत, अंतिम ठिकाण तेच आहे शेवटी. जन्म तिथूनच आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जायचं पण तिकडच आहे. ते काय सगळ्यांचं सारखंच आहे. फक्त कसं आहे की त्यांनी ओस पडावं म्हणून मी सांगत नाही, पण लोकांनी करावं बिनकारणाचं. आता ते असं सांगितल्यानंतर साहेब आता कंबरदुखीचा त्रास माझ्या इथं येतात, आम्ही 10 मिनिटात बरं करून देतो. हात निसटलाय, काय झालंय, स्लिप डिस्क आहे, काय गुडघे दुखी आहेत, आम्ही 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात माणसाला बरं करून देतो आमच्या इथं. आणि ही माझं नाही, हे पूर्वीच्या सगळ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की कोणती शीर कुठंपर्यंत जाते आणि ती कशी दाबल्यानंतर तिथलं ऑटोमॅटिक हे होतं, बरं होतं. ह्याची प्रात्यक्षिक सुद्धा बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी दाखवल्यात. माझ्या इथं सुद्धा आल्यानंतर माझ्याकडे हजारो लोकांची व्हिडिओ आहेत की जे दाखवल्यानंतर तुम्ही सुद्धा सरप्राईज व्हाल की 10 मिनिटात हा माणूस ठीक झालाच कसा. शक्य अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य होतात. फक्त आता मला नाही माहिती की त्या लोकांचं मत माझ्याबद्दल वाईट का आहे किंवा का नाही, पण अशी लोक सुद्धा माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येतात साहेब. ते स्वतः आयुर्वेदिक घेतात आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात. अशी कितीतरी मी तुम्हाला माझ्याकडला डाटा देऊ शकतोय जेणेकरून. आणि असं नाही की 100, 200, 500, मी हजारात देऊ शकतो, हजारात लोकांचा तुमच्याकडे
डाटा देऊ शकतो की अशी किती तुम्ही अनेक ठिकाणी व्याख्यानाला जाता, त्या व्याख्यानामधून तुम्ही या एक प्रकारे निसर्गोपचाराचाच प्रचार करताय. आपल्या देशाचा जो निसर्गोपचार आहे, आयुर्वेद आहे, याचा प्रचार व्हायलाच पाहिजे. आणि मी व्याख्यानाला जातो, आजपर्यंत कुणाकडूनही एकही रुपया घेतलेला नाही, घेणारही नाही. हे परमेश्वराने दिलेलं काम आहे. भले माझ्यासोबत माझ्या 3-4 गाड्या असतात, आम्ही 15-20 लोक मिळून जातो. परवडतं कसं? हा, अहो न परवडण्यासारखं काय आहे? नाही, एवढं जाऊन प्रवास करायचा, त्यासाठी खर्च करायचा, वेळ द्यायचा आणि त्यातून काहीही कमाई नाही. लोकांना कळलं, बाद झालं. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येकाने ह्यात यायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी. आणि हे आपल्या हिमतीवरती खूप आहे. हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही. भले अजून किती केसेस पडले आणि कुणी काही जरी आमची मुंगीसारखं राहायचं, किती वाट अडवण्याचा प्रयत्न केला तरी आपण बाजूनं का असताना निघून जाणेच. हे मी निसर्गातून खूप गोष्टी शिकलोय. गेंड्यासारखी चमडी ठेवायची. निसर्गोपचार तुम्ही शिकलात, पण हे वक्तृत्व कधी आणि कुठनं शिकलात? अहो, सगळं परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. हे जे लोक आहेत ना, खरं सांगायचं तर ज्यांनी केस घातली ना, मी तर म्हणतोय की मी त्यांना देव मानतो अक्षरशः. माझी एक क्लिप व्हायरल झाली, कुणालाही माहित नव्हतं मी कुठं आहे. फक्त त्या क्लिपमध्ये रंकाळ्याचा एक मी उल्लेख केला होता. त्याच्यावरून लोक विचार करायचे की हे कोल्हापूरचा आहे का काय. कोल्हापुरातल्या बहुतांशी लोकांना फोन आले की अशी डॉक्टर तुमच्याकडे आहेत का? लोकांना माहितीच नव्हतं. आणि केस गाठल्यानंतर पेपरला आलं, न्यूज पेपरला असं म्हणल्यानंतर सगळ्यांना माहिती झालं, हो आमच्या कोल्हापूरचेच आहेत. सगळ्यांना तिने परत फोन करून सांगायला गेले कोल्हापूरचेच आहेत. होय, कोल्हापूरच्या. मला त्याचं काही नाही, उलट त्यामुळे मला त्या घटनेकडे तुम्ही खूप सकारात्मक दृष्ट्या बघताय. अहो, लोकांना कळलं ना, मी कुणाला सांगायचं नव्हतं मी कोल्हापूरचा आहे. लोकांना त्यामुळे कळलं. आणि काही लोकांनी ते व्हॉट्सअपवरती फिरवलं पण की बघा, अजून कोर्टानं तर काय मला बोगस म्हणून काय माझ्या विरोधात निर्णय झालेला नाही. एक केस मी जिंकलोय, त्यातली एक केस जिंकलोय. आता दुसरी केस ती जिंकून जाईल. 2च आहेत, कुठे जास्त आहे. आणि मुळात तुमचा हेतू शुद्ध आहे, निर्मळ आहे. निसर्गोपचाराचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, निरोगी समाज निर्मिती व्हावी. आणखीन मुळात मला अतिशय यातला आवडलेला मुद्दा, सगळ्यात अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, कोणत्याही आजाराची सुरुवात ही मनातून होते. मनातून पहिल्यांदा तुम्ही आजार काढून टाका. आपल्या अवतीभोवती निसर्गानं जे काही दिलेलं आहे त्याचा योग्य वापर करा. उत्तम आनंदी राहा. आयुष्य छान सुखात जाईल. निसर्गासारखी ताकद कुणातच नाही, हे अगदी खरं आहे. माझ्याकडे पण नाही, कुठल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये पण नाही, कुणाकडेही नाही. निसर्गाला मानलं ना की बाकी काही करायची गरज लागत नाही. बघा, निसर्ग खूप आहे, खूप मोठा आहे, खूप अचाट आहे, अमाप आहे आणि सगळं फुकट आहे. मग आम्ही व्याख्यानाचे पैसे घेऊन काय करू? आमच्याकडे झाडाने पैसे घेतला असतं, वनस्पतीने आमच्याकडे पैसे घेतला असतं तर बाबा आम्ही सांगितलं. पण तुम्ही अशा काही आता औषधी वनस्पतींची लागवड करताय का? तुम्ही जाणून बुजून त्या वनस्पती टिकाव्यात, वाढाव्यात असे करताय? ठराविक वनस्पती आहेत, त्यांचं व्हायला पाहिजे. आणि तुमचं स्वतःचं एक निसर्गोपचार केंद्र पण आहेत. माझे निसर्गोपचार केंद्र आहेत, मी सुरू करतो. अगदी कमी खर्चात लोक कसे बरे होतील यासाठी मी खूप प्रयत्न करत असतो. कमी खर्चात हा अतिशय महत्वाचा आहे. कारण आजकाल हॉस्पिटलची पायरी चढायची म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा पोटात गोळा येतो, ते म्हणजे बिल केवढं येणार आहे याचं. कारण आता आरोग्य व्यवस्था आता सर्वसामान्यांना परवडणारी राहिलेली नाही. आणि अशा वेळेला स्वागत तोडकर हे निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून, या बाबतीत पण मी थोडंसं सांगेन. बोला. हॉस्पिटल आहेत ना, तर आज शिक्षणासाठी सुद्धा त्या डॉक्टरना मी काही चुकीचं म्हणत नाही, त्यांना शिक्षणासाठी प्रचंड पैसे खर्च करायला लागतात, इन्व्हेस्टमेंट करायला लागते. एक ॲलोपॅथी औषध निर्मिती करण्यासाठी आयुर्वेदाला खूप कमी वेळात परमिशन मिळते, खूप कमी प्रकारच्या परमिशन्स घ्याव्या लागतात. FDA वगैरे झालं की आयुर्वेदिक FDA झालं की संपलं. पण ॲलोपॅथी एक मेडिसिन तयार करण्यासाठी इतका खटाटोप करायला लागतो. खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज वगैरे असतात, ते प्रत्येकाचं त्यांना जे परमिशन आणावी लागते. प्रत्येक गोष्ट आहे, त्यांना पण खूप झडते आहे त्याच्यात, खूप कष्ट आहे. आपल्याला वाटतंय मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्या पाठीमागे त्यांचा कष्ट आहे. ते एका दिवसात बांधलेलं नाही त्यांनी. पण स्वागत तोडकर पण काय एका दिवसात तयार झाले नाहीत. 35 वर्षे घासत आलोय म्हणून मी इथं आलोय. तसं ते पण मोठे झालेत, म्हणजे त्यांनी पण काहीतरी सुरुवात केली ना. उपाशी कसं आहे माहिती आहे का, ज्या लोकांनी रात्री जागून काढल्यात ना, तीच मोठी झाल्यात. त्यांच्याबद्दल काही बोलू नये आपण. खरं तर ती मोठी हॉस्पिटल, खर्च तेवढा त्यांचा मेंटेनन्स आहे. त्यांचे कामगार किती आहेत बघा, त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बघा. शेवटी ते तरी कुठून आणणार आहेत? ते स्वागत तोडकर सारखे काय फुकट फिरणार? तो एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. कारण एकूणच आपली संपूर्ण आरोग्य व्यवस्था ज्याकडे निघालेली आहे
त्याच्याबद्दल खूप बोलता येईल. पण मला आजच्या आपल्या एपिसोडमधनं मला हेच सांगायचं आहे की निसर्गोपचार नावाची एक एक पॅथी आपण ज्याला म्हणूया, जी आयुर्वेदाचीच एक उपशाखा आहे, त्याच्यातून उत्तम प्रकारे आयुष्य जगता येतं असं स्वागत तोडकर तुमचं म्हणणं आहे. 100% आणि आणि आपल्या 100 वर्ष. घरातल्या वस्तूंचा वापर करून, जसं पूर्वी आजीबाईचा बटवा होता, तसं आपण आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर उत्तम आरोग्य संवर्धन होऊ शकतं. मला वाटतं स्वागत तोडकर ज्या हिमतीनं आणि ज्या तळमळीनं काम करतायत, निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार करतायत आणि त्याच्यातून त्यांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत हजारो लाखो रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की जर त्याचा काही तोटा नाही आहे, काही त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत, तर प्रत्येकानं ते करायला काहीच हरकत नाही आहे. आपण कमी अधिक प्रमाणात हे सगळेजण करत असतो, पण आता जाणतेपणानं त्याकडे बघण्याची वेळ आलेली आहे. आणि आज स्वागत तोडकर ते काम करतायत. आज आमच्या स्टुडिओमध्ये ते स्वतः आले, या विषयावरती विस्तृतपणे भरभरून मनापासून बोलले, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.